सध्या आपण पाहतो की पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्याचा जो पश्चिम भाग आहे, इथे खरं तर मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि या भात शेतीवरच इथल्या शेतकऱ्यांचं सगळं जीवनमान अवलंबून असतं. मात्र आपण जर पाहिलं तर सध्या पाऊस नाहीये आणि गेल्या काही दिवसामध्ये झाला तर अक्षरशः धो-धो पाऊस झाला. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 दिवस हा जो पाऊस पडला, त्याच्यामुळे इथे ज्या ठिकाणी मी उभा आहे, तिथे जी भात शेतीची भात रोपं आहेत, ती अशा पद्धतीने पिवळी पडल्याचं चित्र आपण पाहतोय. आणि शेतकरी यांना जीवदान देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो. याच्यावर फवारणी करून ही भात रोपं पुन्हा कशा पद्धतीने जिवंत होतील आणि ह्या भात रोपांची लागवड करण्यायोग्य किंवा जी आवनी योग्य आहेत ती व्हावीत, या दृष्टिकोनातून शेतकरी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. अशीच परिस्थिती केवळ ह्या शेतकऱ्याचीच आहे असं नाही, तर ह्या भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये अशाच पद्धतीचं हे संपूर्ण चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. दादा, हे जे आता तुम्ही भातरोप फवारताय, तर कशा पद्धतीने आता पाहतोय आपण की ही परिस्थिती आहे, कशामुळे हे झालंय? हे ना जास्ती पाऊस झाल्यामुळे झालेलं आहे. बरं. अति पाऊस झाला आणि एकदम अचानक झाल्यामुळे झालेलं आहे हे. हं. त्याच्यामुळे भाताचे रोप आहे ना पिवळी पडलेत. मी याच्यामध्ये स्प्रिंकलर पण बघतोय. स्प्रिंकलर लावले. कधी तुम्ही लागवड केली? काय परिस्थिती होती एकूण भातरोपाची? त्यावेळेला आहे ना 10 जूनला मी ज्या टायमाला हे रोपं टाकली आम्ही, हं, तर त्यावेळेला आहे ना पाऊसच नव्हता. हं, जून महिना जवळ-जवळ पूर्ण पाऊस नव्हता हं. आणि त्याच्यासाठी स्प्रिंकल लावलेली. बरं. पण आता ही कोणती जात आहे? कशा पद्धतीने आता भातरोपं जगतील का? नाही सांगता यायचं कसं आता आता फवारणी तर करतोय मी, हं, पण आता जगतील का नाही हे आता हे हं. नाही सांगता यायचं. बरं. सरकारने काय तुम्हाला याच्यात मदत केली पाहिजे? कारण तुमचीच नाही, सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती. हां, केलेत आम्ही अर्ज-बिर्ज केलेली आहेत. त्यांना हं. फोटो वगैरे काढून दिलेले आहेत. सगळं काही केलेलं आहे. पण आता येईल त्याच्यावर आहे. बरं. शेतकरी हा खरं तर आपल्या कष्टाने अशा पद्धतीने शेती पिकवण्याचा प्रयत्न करतो, ही जगवण्याचा प्रयत्न करतो. मात्र निसर्गाचं जे संकट आहे ते काही संपता संपत नाही. एकदा अशी परिस्थिती होते की पाऊसच होत नाही. झाला तर अतिवृष्टी होते. या सगळ्यामुळे कुठेतरी शेतकरी संकटात सापडल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि तोच त्याच्यामुळे सरकारकडे मदतीची याचना देखील करतोय. आता पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं हे संकट दूर करण्यासाठी कशा पद्धतीने प्रशासन पुढे येतंय हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर, पुणे.